स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी व्लॉग मध्ये। तर भावांनो आज रविवार असल्यामुळं मम्मीने स्पेशल सकाळी बटाट्याचं पराठा बनवलं होतं आणि आज आपला भाचा बी आपल्या सोबत नाश्ता करायला होता। हे मम्मीने बनवलेलं बटाट्याचं पराठा तर भावांनो एकच नंबर क्वालिटीचं झालं होतं। मग पराठा एवढं भारी झाले म्हणल्यावर आपण सुट्टीच देत नसतो हो। मग एवढा दाबून नाश्ता केल्यावर म्हणलं भाच्याला घेऊन जरा खाली पार्किंगला चक्कर मारून यावं। मग वर येऊन जरा टीव्ही बघावं म्हणलो। मस्त रजनीकांतचा पिक्चर लागला होता। मग थोड्या वेळाने गार वार सुटलं होतं आणि बाहेर पाऊस पडत होता। म्हणलं गॅलरीत बसून जरा व्ह्यू बघावं। मग संध्याकाळी म्हणलं जरा मम्मीची मदत करावं। म्हणलं भाजीसाठी जरा कांदा टमाटर बिमाटा चिरून द्यावं। पहिला कांदा कापून घेतला, मग नंतर टमाटर पण सापासूप मध्ये बारीक कापून घेतलं। मग भाजीला पनीर आणलं होतं। मम्मी म्हणले की पनीरची भुर्जी करायची आज, पनीर तेवढं किसून दे। मग एवढं पनीर बिनीर किसलो, कांदा टमाटर कापून घेतलो। मग मम्मी म्हणले आता एवढं सगळं केलास तर भाजी बी तूच कर। मग तसं आपल्याला बी दुसरं काही काम नव्हतं, म्हणलं भाजी पण आपणच करून टाकावे। आणि त्याच्या मागचा विषय असा भावांनो की आपल्याला नवीन काय शिकायची संधी भेटली तर आपण सोडत नसतोय। हे सांगायचा मुद्दा असा भावांनो की आपलं काम बी होतंय आणि आपल्याला काहीतरी नवीन शिकायला बी भेटते। आता सगळी रेसिपी काय सांगत नाही, कारण मीच मम्मीला विचारून केलो होतो। तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे भावांनो। तुम्हाला काय काय बनवायला येते ते कमेंट करून सांगा। आणि रात्री जेवण बिवण झाल्यावर आपल्या भाच्याला सोडायला गेलतो आणि तिथे सगळ्याला बघून आपला भाचा लयच खुश झाला। मग या गोष्टीवर तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये।